हाय फ्रेंड्स, तर आपल्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मी निघाले आहे माझ्या बहिणीकडे, तिला बघायला, तिच्या मुलीला बघायला, सॉरी तिला बघायला म्हटले. तर फटाफट मी घरी गेले आणि आम्ही ना फ्रूट्स हे काही घेऊन नव्हतो गेलो. चिप्स हे बघा वेगवेगळे पॅकेट भरले, कारण की ना तिला बघायला काहीतरी घेऊन जावं लागतं ना लेकराला. त्यासाठी माझा जेस बघा ना दाखवून दाखवून भरतोय बरं. त्याला म्हटलं अरे पटापटा भर, आपल्याला जायचं ते, तरी पण प्रत्येक गोष्ट दाखवते. हे बघा आम्ही हे नेतोय ते नेतोय, कारण ती ना खातच नाही काही वरचं फ्रूट्स नेलेले हे नेलेले त्यामुळे. आणि मी इथं बसले मस्त रिलॅक्सपैकी सगळ्यांचा आवरूच लोक. राजला म्हटलं पटकन आवर आणि जयसला पण म्हटले पटकन आवर. आणि माझ्यासोबत येणार होती माझ्या मामाची मुलगी प्रियंका, म्हणजे माझी बहीण. आम्ही असे सगळे मिळून निघालो बघा मस्तपैकी रोडवर. आणि रस्त्याने चालता चालता जयसला म्हणत होते पटापटा झालं. राज तर लगे माझा हात धरून सोडून लगे, त्याला रस्ता पण माहिती आहे, माझ्या बहिणीचं घर जवळच आहे ना. तर प्रियंका बघा कशी बघते. आणि राज तर म्हणजे असं नाही, मला पटरी क्रॉस करून जायचं होतं बरं. तर तो न घाबरता जयस मला म्हणतो मग माझा हात पकड, मी पडल. म्हटलं मी नाही, मी त्याला बोलले नाही पडणार रे, हळूहळू चल. मग आम्ही असंच हळूहळू पटरी क्रॉस केली. पटरीकडून ह्या पटरीवरून त्या पटरीकडे गेलो. आणि भिंगरीला म्हणजे प्रियंकाला म्हटलं हळू जाय. आणि मग माझा पण ब्लॉग काढ म्हटलं, मला पण थोडासा हे होते. मग पटकन निघाले, म्हटलं फसल पण फसले नाही. आणि निघालो आम्ही माझ्या बहिणीकडे हळूहळू. तर जयस आणि राजला प्रॉपर घर माहीत असल्यामुळे ते ना एकदम फटाफट गेले. आणि प्रियंका माझ्यासाठी थांबली होती थोडं कॉलवर बोलत, ती चालत होती. मग इथे ना हरिनाम सप्ताह चालू होता बघा, कोणता तरी म्हणजे कोणता तरी नाही होता तिथं प्रॉपर असा. आणि तो हरिनाम सप्ताह आम्ही 2 सेकंद पाहिला आणि त्यानंतर पुढे आलो. पुढे आल्यानंतर पटापट घरात एंट्री केली. घरात एंट्री केल्यानंतर माझ्या बहिणीचं मुलं बघा किती क्यूट आहेत ना, दोघं पण खूप क्यूट आहेत बरं. हा खूप छान बोलतो मोनू, आणि एकदम हाय. आणि हे मला म्हणतो जय भीम जय भीम असं करत होता. मग माझ्या बहिणी म्हटलं की आता आलात तर जेवणच करून जा. मग आम्ही त्यांना थोडीफार हेल्प केली स्वयंपाक बनवायला. तिला लसूण विसू लागला, कांदे कट करून दिले. आणि माझी बहीण मस्त झिंग्याची चटणी, बेसन, पोळी आणि खिचडी बनवत होती. म्हटलं ठीक आहे बाबा, आज आपल्या बहिणीकडून आपल्याला ट्रीट आहे चांगली, छान खाऊन घ्या आपण. आणि मग त्या एकदम छान स्वयंपाक बनवत आहेत दोघीजणी, खूप मेहनती आहेत बरं त्या, एकदम छान स्वयंपाकाच्या बाबतीत. मोठी दोन्ही पण बहिणी माझ्या बेस्ट आहेत, माझ्यापेक्षा तर जास्तच. मी खूप आळशी आहे स्वयंपाकाच्या बाबतीत, मला खूप कंटाळा येतो जास्त जणांचं बनवायचा. मग त्यानंतर आहे ना हे चौघजण भाऊ कसं खेळत आहे. तर राज पण खेळत होता. आणि हे जे आहे ना अभ्यास घेत होता बरं सोनूचा. आणि मोनू म्हणतो मग मोनू पण म्हणतो माझा पण घे. आणि गुडियाला मी थोडं खेळवत होते की बाबा गुडिया असं तसं, पण गुडिया काय ऐकत नव्हती. मग मी काय केलं, शेवटी मोनूलाच घेतलं. मोनूला, आणि तो माझ्याजवळ एकदम छानपणे येतो, प्रकारे येतो बरं. लहान होता तेव्हा नव्हता येत. मग हे सगळेजण चौघं भाऊ जेवायला बसले एकदम छान असं पंगत करून. मी म्हटलं आपल्या मुलांचा हा व्हिडिओ असा कॅप्चर करू की त्यांना फ्युचरमध्ये पण आठवलं पाहिजे. मग त्यानंतर मी पण जेवायला बसलो. झुंग्याची चटणी एवढी भारी बनवली होती माझ्या बहिणीने, खूप छान. मग त्यानंतर आम्ही निघालो, कारण की आम्हाला रात्रीच्या ऑलरेडी गप्पा आणि टॉक सगळ्या गोष्टींमध्ये 11 वाजले होते. आणि त्यानंतर गाईज आपला हा व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.